नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या चॅनलवरती. तर आपण PMC लिपिकसाठी महत्त्वाचे प्रश्न पाहत आहोत. हा जो भाग आहे तो 7व्या क्रमांकाचा आहे. तर या अगोदरचे भाग पाहिले नसतील पाहून घ्या. गणित बुद्धिमत्तेचे सुद्धा आपण सोडवलेले आहेत, मराठी व्याकरणाचे सुद्धा सोडवलेले आहेत, इंग्रजी व्याकरणाचे सुद्धा संध्याकाळपर्यंत तुम्हाला मिळून जातील. त्यासोबत आज आपण एक IMP GK प्रश्न पाहणार आहोत, जे की अतिशय महत्त्वाचे आहेत परीक्षेच्या दृष्टीने. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि एक लक्षात असू द्या, आपल्याकडे बॅच सुरू झालेली आहे BMC लिपिकसाठी, ज्या ठिकाणी तुम्हाला एकूण 10 प्रश्नपत्रिका आम्ही प्रोव्हाइड करणार आहोत, ज्याच्यामध्ये चालू घडामोडी, वारंवार येणारे सर्व प्रश्न एकत्रित करून अतिशय एक्सपेक्टेड पॅराग्राफसुद्धा त्या ठिकाणी आहे. त्यामुळे जेवढी तुमची प्रॅक्टिस जास्त होईल तेवढं तुम्हाला छान स्कोर येईल. त्यामुळे प्रश्नपत्रिका बाय करून सोडून घ्या. खाली नंबर आहे, सगळी माहिती त्या ठिकाणी मिळून जाईल. पहा, पहिला प्रश्न, मुंबईमध्ये एकूण किती महानगरपालिका आहेत? काही विद्यार्थ्यांचा खूप सारं प्रश्न असतो की मुंबईमध्ये फक्त एकच महानगरपालिका. तसं नाही मित्रांनो, मुंबईमध्ये एकूण जवळपास 9 महानगरपालिका वेगवेगळ्या आहेत. त्याच्यामध्ये सर्वात मोठी महानगरपालिका जर पाहिलं तर बृहन्मुंबई महानगरपालिका किंवा PMC ही महानगरपालिका आहे. याची स्थापना 1988 तेव्हा झालेली आहे. 1888 आहे बहुतेक. त्यानंतर पुढे पहा, महाराष्ट्रात महानगरपालिकेवर नियंत्रण कोण ठेवतं? तर जे आयुक्त असतात त्या ठिकाणी त्या महानगरपालिकेवर नियंत्रण वगैरे ठेवण्याचं काम वगैरे करतात. हे आयुक्त वगैरे कोण असतात? IAS अधिकारी असतात. आता सध्याला BMCचे आयुक्त कोण आहेत? तुम्ही अवश्य कमेंट करा. आणि कोणत्याही प्रश्नांबाबत डाऊट असेल अवश्य तुम्ही कमेंट करा. समजत नसेल किंवा माझ्याकडून काही चुका झाली असेल तर अवश्य कळवा. मी ते करेक्शन करेन किंवा तुम्हाला समजून सांगेन. त्यानंतर भारतीय संविधानात कोणत्या कलमात धनविधेयकाबाबत नमूद आहे? तर 110 कलमामध्ये या ठिकाणी धनविधेयकाबाबत कलम आहे हा 110 क्रमांकाचा. आणि अजून एक लक्षात असू द्या की तुम्ही राज्यशास्त्राचा याच्यामध्ये कशाबाबतीत जास्तीत जास्त अभ्यास करा, जे की लोकसभा, राज्यसभा किती सीट्स आहेत आणि आत्ता अध्यक्ष वगैरे गृहमंत्री कोण आहेत, लोकसभा राज्यसभेचे अध्यक्ष वगैरे, यावर तुम्ही जास्त फोकस करा. कारण का नॉर्मली तेवढं डीप नाही विचारत, फक्त वरवरचं विचारतं. त्यानंतर खालीलपैकी कोणता नृत्य प्रकार महाराष्ट्राचा आहे? तर प्रत्येक राज्याचा या ठिकाणी नृत्य प्रकार, सण, उत्सव याबद्दल तुम्ही 100% माहिती करून जा. लावणी आपलं महाराष्ट्राचं आहे. त्यानंतर खूप सारे आपले जे राज्य आहेत, 29 राज्यांची वेगवेगळी 29 लोकनृत्य, 29 सण वगैरे तुम्ही करून जा. त्यानंतर जे केंद्रशासित प्रदेश आहेत त्यांचीसुद्धा करून जा. कारण का कुठलाही टाकू शकतो प्रयत्न, त्यामुळे आपण प्रिपेअर राहणं कामाचं आहे. त्यानंतर खालीलपैकी कोणी महात्मा गांधीजींच्या मिठाच्या सत्याग्रहामध्ये महिलांना सामील होण्यासाठी राजी केलं किंवा मनविलं? तर कमलादेवी चट्टोपाध्याय यांनी जे आहे ते मिठाच्या सत्याग्रहामध्ये महिलांना प्रोत्साहन वगैरे दिलं जॉईन होण्याकरिता. त्यानंतर ग्रामीण रोजगार निर्मिती कार्यक्रम किंवा रूरल एम्प्लॉयमेंट जे प्रोग्राम आहे ते कधी सुरू करण्यात आलं? तर 1995ला हा प्रोग्राम सुरू करण्यात आला. त्यानंतर 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वात जास्त लिंग गुणोत्तर असणारा जिल्हा कोणता? तर रत्नागिरीमध्ये या ठिकाणी सर्वात जास्त लिंग गुणोत्तर या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये होतं. आणि 2011च्या जनगणनेचे तुम्ही 100% A to Z सगळे प्रश्न कव्हर करून जा. जवळपास तुम्हाला 2 ते 3 प्रश्न या ठिकाणी या जनगणनेवर पाहायला मिळतील. त्यानंतर 1840मध्ये परमहंस मंडळाची स्थापना कोणत्या ठिकाणी झाली? तर बॉम्बे पहिलं जो आहे आत्ता जे मुंबई त्याला म्हटलं जातं. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये जेवढे काही मंडळ, सभा, त्यानंतर समाज झालेले आहेत स्थापन, त्या सर्वची माहिती करून जा. म्हणजे स्थापना इसवी सन ध्यान ठेवा, डेट वगैरे ठेवण्याची काही आवश्यकता नाही आहे. आणि त्यानंतर मुख्य संस्थापक कोण आहेत याबद्दल थोडीशी माहिती ठेवा. बाकी काही डाऊट असतील अवश्य कमेंट करा. आणि व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळतात. तयारी तुमची छान पद्धतीने करून घेतली जाते. त्यामुळे सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. भेटूया तशाच नवीन व्हिडिओसोबत. पाहता आपला आवडते यूट्यूब चॅनल. धन्यवाद.